रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज जो काही मुंबईचा जो काही चालकचा पेपर झालेला आहे तो चालकचा पेपरचं जे काही जीके आहे ते जीके आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। क्वेश्चन जीकेचे जर पाहिले तर ते जीकेचे क्वेश्चन हे मॉडरेट टू हार्ड अशा स्वरूपामध्ये होते, म्हणजे मीडियम टू हार्ड असं म्हणता येईल। फार सोपा पण क्वेश्चन नव्हता, परंतु आपण ज्या बऱ्याचशा ट्रिक्स त्या ठिकाणी सांगत असतो त्या बऱ्याचशा ट्रिक्स त्या ठिकाणी कामी आलेल्या आहेत। शेवटी ह्या ट्रिक्स असतात त्या 100% वर्क होतीलच असं नाही, परंतु मॅक्सिमम ज्यांनी माझे लेक्चर ऐकले असतील त्यांना 100% याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। परंतु पेपर जीकेच्या बाबतीत तर मी सांगू शकतो की जीके हार्ड स्वरूपाचं त्या ठिकाणी विचारलं होतं। आता 11 नंबरच्या क्वेश्चनपासून त्या ठिकाणी जीके विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट झालेले। भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही। मी बऱ्याच वेळा सांगितलेले की नाही म्हटलं की ऑप्शन नंबर तुम्ही 4 पासून वाचायचं, शक्यतो उत्तर 99.99% ऑप्शन नंबर 4 ला असण्याची शक्यता असते। तुम्ही जर ऑप्शन वाचला साम्यवादी हा शब्द भारतीय उद्देश पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी अंतर्भूत नाही। 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार त्या ठिकाणी समाजवादी धर्मनिरपेक्ष वगैरे ते शब्द उद्देश पत्रिकेमध्ये टाकण्यात आले। त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन होता 12व्या नंबरचा। हा देखील क्वेश्चन मी ऑलरेडी भूगोलाचं एक्सप्लेनेशन घेत असताना ट्रिकच्या माध्यमातून सांगितलेले माझे तुम्ही लेक्चर पाहू शकता। जो मुंबईचा पेपर 2023चा घेतलेला त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मी हे सांगितलं होतं की राज्यांचा उत्तर ते दक्षिण असा क्रम तुम्ही त्या ठिकाणी लावा। मी त्या ठिकाणी एक ट्रिक सांगितली होती की रामपूर अँड देश। आता हा जो काही क्रम होता हा खालून वर होता, म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे। देश म्हणजे अरुणाचल प्रदेश, अँड म्हणजे नागालँड, पूर म्हणजे मणिपूर आणि मिझोराम अशा पद्धतीचा क्रम त्या ठिकाणी मी सांगितलं होता। रामपूर अँड देश म्हणजे वरून खाली, बघा रामपूर अँड देश खालून वर जाताना त्या ठिकाणी मी ट्रिक तुम्हाला सांगितली होती रामपूर अँड देश अशी ट्रिक लक्षात ठेवा। खालून दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना त्यांनी क्वेश्चन फक्त काय विचारलाय, उत्तरेकडून दक्षिणेकडे, एवढं तर कळायला पाहिजे। वरती सगळ्यात आपल्याला अरुणाचल प्रदेश दिसतं, त्याच्यानुसार ऑप्शन नंबर 3 न सुरुवात व्हायला पाहिजे। ऑप्शन नंबर 3 दोन ठिकाणी दिसतं, ब गेला अ गेला। आता रामपूर अँड देश मध्ये बघितलं तर अरुणाचल प्रदेशच्या खाली आहे नागालँड, म्हणजे नागालँड किती नंबरला आहे, 1 नंबर, 3 नंतर 1 यायला पाहिजे। ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, त्याच्यानंतर विचारले खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ही ब्राझील देशाला लागून नाही। आता बघा हाही प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आला होता। तुम्हाला मी काय सांगितलं, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि नाही विचारलं असेल तर सरळ सरळ तुम्ही ऑप्शन नंबर 4 ला जावा। आता या ठिकाणी जो मुलगा ऑप्शन नंबर 4 ला गेला असेल, ठीक आहे, या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चिली। चिली या देशाची सीमा त्या ठिकाणी ब्राझील या देशाला लागू नाही। या ठिकाणी तुमचं उत्तर चुकलं असतं, परंतु मॅक्सिमम ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं। तुमच्या पुढं लक्षात येईल। पुढं 14 नंबरचा क्वेश्चन त्यांनी काय विचारलंय, उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्यांचा क्रम सांगा। एकदम सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना माहिती आहे। वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी आहे, म्हणजे 1 2 सलग यायला पाहिजे। इथं 1 2 आहे, इथं 2 1 दिलाय, ऑप्शन दिला 1 2, इथं 2 1 दिलाय। ओके, आलो 50-50 वरती। त्याच्यानंतर गोदावरी आणि गोदावरीच्या खाली भीमा आहे, म्हणजे लास्टला भीमा यायला पाहिजे। 3 नंबर लास्टला यायला पाहिजे। 3 नंबर इथं लास्टला आहे, इथं 4 नंबर लास्टला ऑप्शन गेला। ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहील, नर्मदा, तापी, गोदावरी आणि भीमा। 15 नंबरचा क्वेश्चन। आता बघा ह्या ठिकाणी नाहीचं उत्तर, खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही। जरी तुम्हाला मी काय सांगितलं नाही विचारलं असेल तर ऑप्शन नंबर 4 ला घेऊन जावा तुम्ही। पूर्णागड, भारमे, केळशी आणि कर्ली, इथं क दिलंय, इथं क दिलंय, म्हणजे ह्या 2 ऑप्शनला तर तुम्ही जायलाच नव्हतं पाहिजे। मग नाही म्हटलं की मी तुम्हाला काय सांगितलं, ऑप्शन नंबर 4 ला टिक करा, कर्ली। कर्ली ही सिंधुदुर्गमध्ये असणारी खाडी आहे। कर्ली कुठली आहे, सिंधुदुर्गमध्ये असणारी खाडी आहे। पुढं 16 नंबर क्वेश्चन, हडप्पावरती क्वेश्चन विचारलाय। सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तिकेची कांस्य मूर्ती सापडलेली आहे। बघा सापडलेली आहे, लक्षात घ्या। मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 2 आणि 3 ला जास्तीत जास्त जावा। एवढं जरी कळलं असतं की हा हडप्पा संस्कृतीवरती क्वेश्चन आहे, म्हणजे एक तर उत्तर हडप्पा तरी पाहिजे होतं किंवा मोहनजोदडो तरी पाहिजे होतं। लोबास वगैरे असं काही ठिकाण नाही, कालीबंगनला त्या ठिकाणी नांगर सापडलेला आहे, त्याच्यामुळे तोही ऑप्शन गेला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मोहनजोदडो या ठिकाणी कांस्य मूर्ती सापडलेली आहे। पुढं 17 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माची परिषद झालेली नाही। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो,
की त्या ठिकाणी 4 बुद्ध परिषदा झालेल्या आहेत. चारीच्या चारी ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण कोण होतं ते माहिती असायला पाहिजे होतं. राजगृहला झालेली आहे, पहिलीच राजगृहला झाली, दुसरी वैशालीला झालेली आहे. नाही विचारले, हे 2 ऑप्शन तर गेले. 1 आणि 4 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्तर पाहिजे होतं. तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी नाही म्हटल्यानंतर काश्मीर या ठिकाणी तुमचे ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलं असतं, परंतु काश्मीर या ठिकाणी कुंडलवन या ठिकाणी बौद्ध परिषद झालेली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 सारनाथ या ठिकाणी झालेली नाही. बघा, आपण जिथं जिथं नाही विचारले तिथं ऑप्शन नंबर 4 ला जर तुम्ही टिक केलं तर 2-3 प्रश्न योग्य आले असते, 2 चुकले असते. आतापर्यंत 2 चुकले असते, 3 बरोबर आले असते. पुढं 18 खालीलपैकी राज्यकर्त्यांचा सर्वात आधी ते त्याच्यानंतर असणारा क्रम लावा. राज्यकर्त्यांचा विचारले, त्यांच्या जन्मानुसार विचारलं नाही, ते गादीवरती कधी बसले. आता जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर लक्षात घ्या, जो काही रजिया सुलतानची काय आहे, ही रजिया सुलतान ही 1236 मध्ये, बघा जी रजिया सुलतान आहे ही 1236 ला त्या ठिकाणी गादीवरती आली. त्याच्यानंतर जो बलबन आहे तो कुठे गेला बलबन, ही तर बघा बलबक लिहिले बरं का, हे गियासुद्दीन बलबक, ते बलबन पाहिजे होतं. तो बलबन हा 1266 ला गादीवरती आला. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी आणि जलालुद्दीन खिलजी, सगळ्यांना माहिती जलालुद्दीन खिलजी ह्या खिलजी संस्थापक आहे. तो जलालुद्दीन खिलजी हा 1290 ला आलेला आहे. 1290 ला जलालुद्दीन खिलजी आलेला आहे. अल्लाउद्दीन खिलजी हा 1296 ला आलेला आहे. म्हणजे सगळ्यात लास्टला मला जो अल्लाउद्दीन खिलजी तो दिसतो आणि अल्लाउद्दीन खिलजी लास्टला ठेवलंय. इथं 4 आहे, इथं 4 आहे, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता सगळ्यात अगोदर कोण आली आहे, रजिया सुलतान सगळ्यात अगोदर बसलेले, पहिली भारतातली महिला शासक आहे. आणि जिथं जिथं मी सांगितलं तर महिला असलं की पहिल्यांदा महिलेला प्रेफरन्स द्यायचा, म्हणजे 3 नंबरनं सुरुवात व्हायला पाहिजे. 3 नंबरनं सुरुवात जर केली तर ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर राहिले. मी बऱ्याच ठिकाणी सांगितले की महिला असेल तर तिथं क्वेश्चन विचारणार आणि एक्झामिनर जर महिलेच्या संदर्भात क्वेश्चन विचारत असेल तर महिलेला प्रेफरन्स द्यायचा. एवढ्या लॉजिकनं देखील या प्रश्नाचं उत्तर 18 नंबरचं 1 तुम्हाला आलं असतं. आता शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळ याच्यावरती एकदम बेसिक क्वेश्चन विचारलाय, सगळ्यांना माहिती आहे. मी डायरेक्टली पेशवा सैन्याची व्यवस्था काय वगैरे त्याचं नाही, सुमंत पण नाही, सचिव पण नाही, अमात्य हे जमा खर्च पाहत असतो. ऑप्शन नंबर 4 हे प्रश्नाचं उत्तर राहील. पानिपत ही ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यामध्ये आहे, सगळ्यांना माहिती 3 पानिपतच्या लढाया झाल्यात आणि हरियाणा या राज्यामध्ये ते आहे. आता इथंच तुम्ही लॉजिकला जाण्याचं पण गरज नाही, सरळ सरळ अभ्यासाचा पार्ट होता. हा देखील अभ्यासाचा आणि करंटचा पार्ट होता. मला IMP वाटतो क्वेश्चन हा. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला जो काय अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे चर्चेमध्ये होतं. 2 नावं महत्त्वाची होते, रंगनाथ पठारे आणि दुसरं म्हणजे ज्ञानेश्वर मुळे. पाठलाग करण्यासाठी किंवा त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नुकतीच आता राज्य शासनाने ज्ञानेश्वर मुळे ही कमिटी नेमली होती. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. 22 नंबरचा क्वेश्चन विचारले की योग्य जोडी कोणती आहे, तर जी काही प्रवीण जाधव आहे ही पहिलीच तिरंदाजीच्या संदर्भात योग्य असलेली जोडी आहे. प्रवीण जाधव हा तिरंदाजीच्या संदर्भात, बाकीचे वाचण्याची पण गरज नव्हती. आता स्वप्नील कुसळे तर सगळ्यांना माहिती आहे, ह्याचं कोल्हापूरमधला आहे. अविनाश साबळे काही सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या जोड्या चुकीच्या आहेत. पुढं खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 हा कीवर्ड होता. जुलै 2024 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची परिषद भरली. आता लॉजिकली जाण्याचा प्रयत्न करा. बघा, मी एक गोष्ट काय सांगत होतो की ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 ला 100% माहिती असल्याशिवाय जायचं नाही. आता इथं बघा, ज्या अर्थी परिषद विचारली त्या अर्थी आपल्या देशातल्या ठिकाणाला प्राधान्य देणे गरजेची गोष्ट आहे. त्याच्यामुळे शांघाईला जायला नव्हतं पाहिजे, शिकागोला जायला नव्हतं पाहिजे. एक तर दिल्ली आणि मुंबई या 2 ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो टिक करणं आवश्यक होतं. आणि मी कायम सांगितले 2 आणि 4 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 2 ला जावा. दिल्ली या ठिकाणी ती कृत्रिम बुद्धिमत्तेची AIची परिषद त्या ठिकाणी भरली होती. आता ॲमेझॉनचे हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत, जेफ बेझोस हे त्याचे प्रमुख आहेत. सगळ्यांना माहिती असलेलं क्वेश्चन आहे. अयोग्य जोडी ओळखा. आता अयोग्य म्हटलं की मी तुम्हाला काय सांगितलंय, योग्य नाही. अयोग्य विचारलं की सरळ ऑप्शन नंबर 4 कडे जायचं. झारखंडचे जे काय सगळ्यांना माहिती आहे, हेमंत सोरेन हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. म्हणजे हीच अयोग्य जोडी असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल 25चं.
26चा मी कालच माझ्या जो काही टेलिग्राम चॅनल आहे ह्या टेलिग्राम चॅनलला कालच ह्या मुंबईची जी काही बदललेली नावं आहेत ती स्क्रीनशॉट करून कालच टाकली होती मी. ठराविकच त्या ठिकाणी क्वेश्चन टाकलेले. करी रोड जो आहे तर तो बघा अयोग्य विचारले तर तुम्ही बदललेली चुकीची जोडी ओळखा. बघा मुंबईची जी काय रेल्वे स्टेशन आहे त्यातली बदललेलीतली चुकीची जोडी ओळखायचं. चुकीचं म्हटलं की तुम्ही लास्ट ऑप्शनला जाणं डायरेक्ट गरजेची गोष्ट होती. किंग्ज सर्कल माझगाव, तर माझगावला किंग सर्कल म्हणत नाहीत, ही सरळ सरळ बदलली. बाकीची करी रोडला लालबाग केले, चर्नी रोडला गिरगाव केले आणि मरीन ड्राईव्ह जे काय होतं त्याला मुंबा ड्राईव्ह, मरीनवरूनच मुंबा लक्षात ठेवा असं पण मी एका ठिकाणी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. किंग सर्कल हे त्या चुकीचं म्हटलं की लास्टला. बघा ती जी काय आपला फॉर्मॅट आहे चुकीचं किंवा अयोग्य म्हटलं की लास्ट ऑप्शनला जावा. हे जवळपास 5-6 ठिकाणी ती ट्रिक चालली, फक्त 2च ठिकाणी ट्रिक चालली नाही. म्हणजे न येणारे पण तुमचे 5-6 क्वेश्चन बरोबर आले असते आपल्या लॉजिकनुसार. त्याच्यानंतर संस्था आणि शहरे यांची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. आता चुकीचं म्हटलं की कुठं जायचंय? लास्ट ऑप्शनला जायचंय. UR राव सॅटेलाइट सेंटर, तर हे सॅटेलाइट सेंटर हैदराबाद या ठिकाणी नसून ते बंगळूर या ठिकाणी आहे. बंगळूर किंवा बँगलोर तुम्ही म्हणू शकता, बंगळूर या ठिकाणी आहे. त्यामुळे तीच जोडी चुकीची आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्यामध्येच आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र कोलकात्यामध्येच आहे. त्याच्यानंतर अभियांत्रिकी संशोधन संस्था ही नाशिकमध्येच आहे. आता शेवटचा 28चा करंटचा क्वेश्चन होता आणि चुकीची जोडी ओळखा असं विचारलं होतं. आता चुकीचं म्हटलं की लास्ट ऑप्शनला जर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजात्या, बरं ठीक आहे माहिती नाही वाचत आलो पहिल्यापासून. लोकप्रिय 17वा राष्ट्रपट पुरस्कार विचारलेला आहे. लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कांतारा, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी, हा ऋषभ शेट्टी ह्या कांतारा फिल्मचाच रिलेटेड आहे, त्यामुळे दोन्हीही योग्य आहेत. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तुम्हाला काही जरी राष्ट्रीय पुरस्कार जे काही झाले काही जरी माहिती नसलं तरी ॲटलिस्ट मराठी चित्रपट कुठलाही एवढं माहिती असायला पाहिजे होतं. वाळवी नावाचा जो काही मराठी चित्रपट आहे त्याला सर्वोत्कृष्ट हे भेटले आणि इथं चुकीचं विचारलंय. म्हणजे 100% 28व्या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन नंबर 3 असणार आहे. ती गुलमोहर हा हिंदी चित्रपट आहे. हा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जे काही जीकेचे क्वेश्चन होते ह्या प्रश्नाचं उत्तर मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण याच्या बेसिसवरती आपल्याला मुंबईच्या जीकेची टफनेस लेवल कळू शकते की जो उद्या मुंबई सीपीचा पेपर होणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.